रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. सर, नागिन झाली किंवा ह्याला धावरं म्हणतात, विसर्प धावरं झालंय तर अंगाची खूप खास सुटते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर, अवघड जागेला आहे किंवा पाठीवर आहे, त्याच्यामुळं खाजवू शकत नाही, इतकी आग सुटते. गज करणं तर बरं, आणि थांबत नाही, हे वाढत चाललंय. तर नागिन ही कसे ती सांगतो मी. पहिल्यांदा लाल अगोदर चट्टा निर्माण होतो, पुरळ निर्माण होतो. हा संसर्गजन्य आहे, लक्षात ठेवा. एकाला झाली असेल तर दुसऱ्याला हा होतो, कारण जसा हा पुढं नर्वला इन्फेक्टेड झालेला असतो. हा ती जिथपर्यंत नर्व गेलेले तिथपर्यंत ते जातं, आणि जसं ते पुढे जाईल तसा मागला भाग कोरडा पडत जातो आणि त्याची खाज होते. आणि त्या खाजीमधून पडणारा जो संसर्ग आहे तोच दुसऱ्या त्याच्या मार्फतच हा रोग एका ठिकाणावरून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. आणि सर्वात मोठी स्टेप याची ही आहे की ही कुठे होऊ शकेल हे सांगू शकत नाही. कधी कधी लक्षात ठेवा, खालच्या भागालाही घशातून, लक्षात ठेवा, आतमध्ये किंवा तोंडामध्ये पोचून किंवा नाकामध्ये पोचून ते नाक पूर्णपणे सडतं आणि शेवटी त्या पेशंटचा मृत्यू होतो. त्याला नागिन म्हणा किंवा वारुळ म्हणा. वारुळ काय करतं, जिथल्या तिथं असतं, ध्यानात आलं का? तिथल्या तिथंच, ते वाढत नाही, आतमध्ये जखम ते पोखरत जातं. तर त्याच्यावरही हा उपचार केला तरी सुद्धा चालू शकतोय. उपचार साधा सोपा आहे. काय करायचा उपचार तो पहा. मी अगोदर बोलून गेलोय, कडुलिंब हा असा आहे, लक्षात ठेवा, त्याचा कुठला अवयव वापरला जात नाही असं नाही. कडुलिंबाच्या मोठ्या झाडाची साल काढून आणायची, ते बाहेरचं खरवट काढून टाकायचं, आणि साधारण 150 ते 200 ग्रॅम साल हा एक पदार्थ झाला. आता दुसरा पदार्थ मी रानात उगवणारा सांगतोय. प्रत्येकाच्या रानामध्ये हा असतो. याला शास्त्रीय नाव नागरमोथा असं म्हणतात, परंतु आपण जनरली लव्हाळा म्हणतो. कधीच हा नष्ट होत नाही. कितीही तुम्ही खुरपण्या करा, तणनाशक मारा, कारण ह्याचा जो डिंब असतो तो खाली असतो. आलं का लक्षात? त्याच्यामुळं तुम्ही वर्ण पूर्ण जळून जाणार, पण पुन्हा तो डिंब फुटून येतो. तर या रोगाला हे दोन्ही, कडुलिंब बघा तुम्ही, जाळून टाका पूर्णपणे, पुन्हा फुटून येणार ते. अशाच आयुर्वेदिक औषधाचा वापर करून हे वाढत जाणार जे आहे त्याला रोखायचं कसं ते मी सांगायला लागलोय. तर साधारण 1 लिटर किंवा अर्ध्या लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम नागरमोथा मुळासह आणि 200 ग्रॅम कडुलिंबाची साल, आंतरसाल, पांढरी साल आहे ना ती घ्यायची, बाहेरची साल घ्यायची नाही, ती खरवडून काढायची, पूर्ण आंतरसाल घ्यायची. हे एकत्रित चांगलं उकळू द्यायचं, अगदी 200 ते 300 ml राहीपर्यंत, आणि ते गाळून घ्यायचं. आणि गाळून घेऊन त्याच्यामध्ये एक फक्त 2 ते 3 थेंब, मी चौरस कसा तयार करायचा म्हणजे चारीचं एकत्रीकरण करून, भीमसेनी कापूर आहे, पुदिना अर्क आहे, ओवा अर्क आहे, आणि हे सगळं एकत्रित तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुळशी ड्रॉप्स अर्क मिसळायचा. हे पहा, अशा पद्धतीनं लिक्विड तुम्हाला मी दाखवतो. याचा प्रयोगही करून दाखवलेला आहे. आता ते पाठीमागं केलेलं 2 महिन्यापूर्वी ते संपलं. आता दुसऱ्या वेळेला, ज्या वेळेला ते एकत्रित करून दाखवणार आहे, त्याचा व्हिडिओ टाकेन मी पुढे. परंतु हे 2 ते 3 थेंब त्यात टाकायचं,
आणि एका असंच काचेच्या ग्लासमध्ये ते भरून ठेवायचं आणि दररोज याच्यामधला 1 कप थंड झाल्यानंतर 1 कप घ्यायचं. जर हे एक 7 ते 8 दिवस तुम्ही घेतलं आणि जिथे जखम आहे त्या जखमेवरती काय लावायचं ते सांगतोय. त्या जखमेवरती तांबडी सुपारी असते बघा, तांबडी सुपारी अशी घासून पूर्णपणे अशी उघळून त्याचा 1 चमचा हे काढायचा. पूर्णपणे ते उघळलेला अर्क तो 1 चमचा काढायचा. गोपीचंदन जो टिळा लावतो आपण, ते गोपीचंदन देवपूजा करताना वापरतो ते 1 चमचा आणि 1 चमचा हा चौरस, ते सगळं एकत्रित खालायचं आणि एकत्रित खाल्लेलं जिथे तो भाग आहे त्या भागावरती लावून टाकायचं. असं एक 7-8 दिवस करा. पुन्हा तुम्हाला आयुष्यात हे विसर्प, दाहुरं किंवा नागिन किंवा वारुळ ज्याला म्हणतो, अंगाची खाज होते, तांबडे चट्टे येतात, लालसर चट्टे येतात आणि तिथं खाज होते, हे तुम्हाला कधीही आयुष्यात पुन्हा होणार. झालं की हे करायचं. किती साधा सोपा घरच्या घरी करावा लागणारा हा प्रयोग आहे. हा प्रयोग जर तुम्ही केला तर तुमची कसलीही नागिन असू द्या, ती पूर्णपणे बरी होणार. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला.